शिकूया, चला बनवूया जैविक निविष्ठा गावी. आता हे पाला आपण फक्त घेतलाय, पण त्याचं प्रमाण आहे किती घ्यायचं, काय घ्यायचं. सुरुवात करायची आपल्या कडुलिंबापासून. जे सर्वात महत्वाचं आहे तर हे 5 किलो घ्यायचं. किती? 5 किलो घ्यायचं. 5 किलो घेताना त्याला जास्त फांदे येणार नाहीत याची हे करायची. जास्तीत जास्त पाला असला पाहिजे. आणि बाकीचा जेवढा पाला आपण घेणार आहोत 9 प्रकारची सांगितलेल्यापैकी, तर ते 2-2 किलो घ्यायचे. आणि 2-2 किलो घेतल्यानंतर जे पाला मोठा आहे, साईज आता तुम्ही बघितले रुचकी, पपई, त्याच्यानंतर एक करण, तर याला फक्त आपण काय करायचे, त्याचे बारीक बारीक तुकडे होतील अशा पद्धतीने त्याची फक्त काय करायचे, काप करायचे, तुकडे करायचे. त्याला पेस्ट म्हणजे की असं कुटायचं वगैरे काय नाही. तर हे सर्व झाल्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं, पहिलं शेणखत घ्यायचं, हे गायचं. ते किती घ्यायचं? 3 किलो. त्याच्यानंतर गोमूत्र घ्यायचं, ते किती घ्यायचं? 5 लिटर. आणि त्याच्यामध्ये हे पाला टाकायचा आणि 2 किलो गुळ टाकायचं. बरोबर. ते सर्व साहित्य ठेवून द्यायचं. ठेवल्यानंतर ते किती दिवस आपल्याला हे करायचं, सावलीमध्ये ठेवायचं. 30 दिवस कमीत कमी त्याला ड्रेसिंग करू शकता किंवा फवारण्यामध्ये टाकला 1 लिटर वापरू शकता. काय करायला पाहिजे, गावरानी गोड, गावरानी गोड करून त्याच्यात टाकायचं. 250 ग्राम लसण आहे त्याची पेस्ट टाकायची. 200 ग्राम आपलं हळद आहे, हळद पावडर त्याच्यात टाकायची याच्यासोबत. आणि हे द्रावण नंतर 3 दिवसानंतर काय करायचं, गाळून घ्यायचं. म्हणजे त्याच्यातला पाला वगैरे हे सर्व बाजूला काढून टाकायचं आणि फक्त पाणी अर्क. त्याच्यानंतर 2 किलो चुनपीठ. आणि माती जी आहे, झाडाखालची माती काय घ्यायची, प्रश्न लक्षात घ्यायला पाहिजे. झाडाखालची माती काय घ्यायला पाहिजे, माती काय घ्यायला पाहिजे आपण. आपल्या जमिनीतले जे जीवन आहेत ना, ते आपल्याला वाढवायचे. तर या मातीमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल काहीच नसणार, कारण इतकी खराब झालेली. झाडाखाली काय असतं, ओलावा असते, सावली असते, पाणी धरून ठेवते. त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या ही जास्त असते. त्याच्यानंतर ती झाड जे असते, त्या झाडाचे जी मुळे असतात, त्या मुळ्या भोवताल आपले अनेक जीवाणू असतात. त्यामुळे झाडाखालची माती घ्यायची. सर्व शेतकरी बंधू व भगिनींचे सर्व शेतकरी